आज विजयदशमी आहे आणि दसऱ्याच्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी नागरिकांचा कल असतो आणि गाडी ही खरेदी करण्यासाठी सुद्धा विशेष गर्दी नाशिककरांची झालेली आहे. वेगवेगळ्या जे गाड्या आहेत ते आज खरेदी करत असतात. खरं तर आज 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा मुहूर्त आहे आणि आजच्याच दिवशी गाड्या असतील किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ते खरेदी करण्यासाठी नागरिकांची खूप मोठी गर्दी वेगवेगळ्या शोरूम असतील किंवा वेगवेगळ्या बाजारामध्ये झालेला आहे. माझ्यासोबत इथले जे हे नेक्साचे मॅनेजर आहेत. सर, आज कसं हे कल आहे, गाड्या खूप मोठ्या प्रमाणात हे नागरिक खरेदी करतायत? हो, बरोबर म्हणाल तुम्ही. 3.5 मुहूर्तापैकी आज एक महत्त्वाचा मुहूर्त आहे आणि आत्ता रिसेंटली GST प्राईस कट, मारुतीने प्राईस केलेला कट, त्याच्यामुळे ग्राहकांना अतिशय स्वस्त दरात गाड्या मिळत आहेत आणि अतिशय चांगला उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद लाभतो आहे. जवळपास तरी आज 45 ते 50 डिलिव्हरीज प्लॅन केलेल्या आहेत आणि सर्व ग्राहकांना आमच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मी देतो. सर, मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण आता म्हणलं की GST कमी झालेला खूप मोठा फायदा जो आहे तो नागरिकांना होतो. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कसा जास्त प्रतिसाद आहे यावेळेस? निश्चितच चांगला प्रतिसाद आहे, कारण आत्ता मारुतीच्या ज्या प्राइजेस आहेत ते जनरली तुम्ही मॉडेल वाईज कंपॅरिझन केलं तर 2021 किंवा 23मध्ये ज्या किमतीमध्ये गाड्या मिळत होत्या त्या किमतीत आज पण गाड्या 2026ला त्या गाड्या मिळत आहेत. त्याच्यामुळे अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभत आहे. एकूणच नाशिकमध्ये गाड्या खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे, कारण आत्ताच काही दिवसांपूर्वी GST हे कमी केलेलं आहे. GST कमी केल्याने गाड्यांचे दरसुद्धा खाली घसरलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी नागरिक जे आहे ते हे मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये गाडी खरेदी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.